हॅलो आणि नमस्कार मित्रांनो. आशा करतो तुम्ही सर्व निरोगी आणि फिट असणार. मित्रांनो, व्हिडिओ थोडा सिरियस आहे, कृपया पूर्ण बघा. आपल्यापैकी ओळखीचे खूप सारे मित्र जिम जॉईन करतात. व्यायाम आणि एक्सरसाइज प्रत्येक व्यक्तीने न चुकता रोज केलीच पाहिजे. परंतु आपण काय खातो व कुठल्या प्रकारचे औषधं घेत असतो त्याचा परिणाम व दुष्परिणाम आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. काल मला मित्र एक भेटला आणि तो मला विचारत होता, मी प्रोटीनबरोबर कोणकोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे व केल्या पाहिजे. मी त्याला बोललो, तू क्रिएटिन घे, ग्लुटामाइन घे, मल्टीविटॅमिन घे. पण मी त्या मित्राला विचारलं, तू डाएट काय करत असतो? मी त्याला विचारलं, मी रोज घरी तयार होत असलेलं जेवण घेतो. उदाहरणार्थ पोळी भाजी, थोडाफार भात किंवा काकडी, टमॅटो, गाजर इत्यादी पदार्थ, तसेच पनीर भाजी किंवा घरी तयार होत असलेलं पनीर व त्याचबरोबर कधीकधी अंडी, कधीकधी चिकन भाजीच्या स्वरूपात खात असतो. आणि तू वर्कआउट कसा करतो रे? मी त्याला विचारलं आणि त्याने सांगितलं, माझे जिमचे ट्रेनर किंवा माझे जिमचे सर सांगतात मी तसा वर्कआउट करतो. कधी बॅक बायसेप, कधी चेस्ट ट्रायसेप, कधी मूड झाला तर लेग्स मारतो, कधी मूड नाही झाला तर लेग स्किप करतो, कधी कधी चेस्ट ट्रायसेप मारतो आणि रोजचा असा वर्कआउट करतो. मी त्याला बोललो, अरे मित्रा, असा वर्कआउट आणि असा डाएट करून तुला कसे परिणाम मिळतील? तू असा वर्कआउट आणि डाएट प्रॉपर करत नाही आणि तू सप्लिमेंट घेण्याच्या गोष्टी करतो. त्या मित्राला राग आला आणि तो बोलला, मी तर असं ऐकलं आहे की सप्लिमेंट घेतल्यानेच बॉडी बनते. हो, सप्लिमेंट घेतल्याने बॉडी बनते, पण त्याचबरोबर आपल्याला चांगला डाएट, चांगला वर्कआउट व त्याचबरोबर आपल्या वेळेचे नियोजन असलं खूप गरजेचे आहे. कुठलीही गोष्ट साध्य करत असताना आपल्याला आपले टार्गेट, आपलं गोल, आपल्या गोष्टी नियोजन पद्धतीने केल्या तर आपण आपला बॉडी अचीव किंवा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, बॉडी बिल्डिंग तसेच आपण आपले गोल साध्य करू शकतो. मी त्याला बोललो, तुझा डाएट व तुझा वर्कआउट योग्य नाही. त्याचबरोबर आपल्या वर्कआउटचा प्रोग्राम देखील आपण तयार केला पाहिजे. आपण कुठल्या पद्धतीने मसल ट्रेन करतो, कुठल्या पद्धतीने मसल टार्गेट होत असतो, आपण प्रॉपर रेंज ऑफ मोशननी वर्कआउट करतो का, आपला बॉडी पॉश्चर टेक्निक चांगला आहे का, हे पण माहिती असणं खूप गरजेचे आहे. आपण किती सेट मारले पाहिजे, किती रेपिटेशन केले पाहिजे, त्याचबरोबर सेटमध्ये किती मिनटाचं अंतर घेऊन, विश्रांती घेऊन आपण पुन्हा सेटवर मारला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. फक्त जिममध्ये जाऊन तासनतास वर्कआउट करून काही उपयोग नाही. त्या मित्राला राग आला आणि त्यांनी मला विचारलं. मी त्या मित्राला बोललो, डाएटबरोबर आपण किती प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स या सगळ्या गोष्टी घेतो हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर डाएट माहीत असणं खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण किती पद्धतीने झोप चांगल्या पद्धतीने घेतो, आपल्या बॉडीमध्ये कार्ब्स किती पद्धतीने जातात, चांगल्या पद्धतीने जातात, सिंपल कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फर्स्ट क्लास प्रोटीन, सेकंड क्लास प्रोटीन, या सगळ्या गोष्टीची माहीत असणं खूप गरजेचं आहे. नुसतं तासनतास 2-3 तास जिममध्ये व्यायाम करून फक्त आणि फक्त आपण मसल्स ब्रेक करत असतो. त्या मसल्सची रिकव्हरी आणि ग्रोथ कशी होणार? खूप साऱ्या मित्रांना असं वाटतं की आपण सप्लिमेंट घेतलं की आपली बॉडी बनते. मित्रांनो, असे नाही. बॉडी बिल्ड करायची असेल तर त्याचबरोबर प्रॉपर नियोजन घेणं खूप गरजेचे आहे. खूप मित्रांना असं वाटतं की आपण 1, 2, 3, 4, 5 सप्लिमेंट घेतले की आपली बॉडी लगेच तयार व्हायला सुरुवात होते. परंतु असे नाही. काही मित्र शॉर्टकट्स म्हणजे स्टेरॉइडची निवड करतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर करून घेतात. पुढे जाऊन त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आपल्या शरीरावर होतात. मित्रांनो, चांगली बॉडी बिल्ड करायची असेल किंवा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन किंवा बॉडी फॅट बर्न करायची असेल, त्याचबरोबर डाएट, झोप, प्रॉपर प्लॅनिंग असणं व आपलं प्लॅनिंग रुटीन करणं खूप गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट साध्य करत असताना प्रॉपर गायडन्स असणं खूप अत्यंत महत्त्वाचं आणि खूप गरजेचं आहे. खूप सारे मित्र चुकीच्या गोष्टी माहीत नसल्याने करतात आणि पुढे परिणाम जाऊन त्यांच्या शरीराला ते परिणाम भोगावे लागतात. काही शॉर्टकट्स निवडतात, पुढे जाऊन त्याचे परिणाम आपल्या शरीरावर व भविष्यावर होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कोणाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लेम करायचं नाही. बॉडी फिट किंवा बॉडी फिट दिसण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारच्या शॉर्टकटच्या नादी न लागता आपण स्वस्थ आणि आरोग्य कसं जपता येईल व आपल्या शरीराला
दुखापतीग्रस्तापासून आपण आपल्या बॉडीला इंजुरीपासून कसं सुरक्षित ठेवता येईल याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जिममध्ये व्यायाम करत असताना कधी पण आपल्या ट्रेनर्सला किंवा आपल्या आहार तज्ज्ञांना किंवा एखादी इंजुरी किंवा एखादी व्याधी किंवा एखादी आजार असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा, जेणेकरून आपल्या आरोग्यावर व आपल्या शरीरावर त्याचा वाईट व कुठलाही चुकीचा परिणाम होणार नाही. जर आपल्याला काही आजार असेल तर आपण आपल्या डॉक्टरांना विचार करूनच व्यायाम करावा. ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या जिम असलेल्या मित्रांना, जे माहिती नसलेल्या गोष्टी करून आपल्या शरीराला दुष्परिणामाकडे घेऊन जातात, अशा मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.